कटोरी ब्लाऊजची कटिंग करायची आपल्याला. 30 साईजचा ब्लाऊज आहे. 30 साईजच्या ब्लाऊजची उंची आपण मोजून घ्यायची. साडेबारा उंची आहे, 12.5ची. तर आपण बॅक साईडचा भाग डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करायचा आहे. फक्त आपण पुढचा कटोरीचा भाग काढायचा आहे 30 साईजचा. चौथ्या हिश्श्यानं 30 साईजला 7.5 इंच येते छाती. उंची 12.5 आहे, 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. साडेसात इंचावर एक खूण करून घ्यायचे. तिथून पुढं 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायचे. जिथं 1.5 इंचावरती खूण केली तिथनं ही लाईन सरळ आखून घ्यायची आणि ही लाईन सरळ आखून घ्यायची. हे कटिंग करून घ्यायचं आपण आखलेलं. कटिंग करताना मार्किंगच्या बाहेरून थोडंसं कटिंग करायचं आहे. आपल्याला शोल्डर घ्यायचे. शोल्डर जसे मी प्रत्येक साईजला मी 5 इंचाची शोल्डर ठेवते, कारण ती परफेक्ट शोल्डर बसती 5 इंचाची. त्यामुळे मी 5 इंचाचीच घेते. माझं जजमेंट बसलेले 5 इंचावर. तर शोल्डर 5 इंचाची, हाफ शोल्डर 3 इंचाची घ्यायची. पूर्ण शोल्डर 5 इंचाची, हाफ शोल्डर 3 इंचाची घेतली आणि मुंडा पण 5.5चाच घ्यायचा आहे. साडेपाच इंचाचा मुंडा घ्यायचा आहे. छाती आपण मोजून घेतलेली आहे. तुम्हाला दिसत नसेल मार्किंग, पण मी माप सांगते. मुंड्यापासून 1 इंच आतमध्ये आपल्याला राऊंड शेपसाठी घ्यायचे. पुढचा गळा 5.5 इंचावर घ्यायचा आहे. आणि गोल राऊंड घ्यायचा आहे पुढच्या गळ्याला. मुंड्याकडे जिथं आपण 1 इंचावर ते राऊंड घेतलेला आहे, त्या राऊंड पासून खाली तिरका घ्यायचा आहे 2.5 इंचावर. 2.5 इंचावर टक्स घ्यायचा आहे पॉईंट, आणि इथून 1.25 इंचाचा घेते मी. 1.25 इंचाचा का घ्यायचा आहे, तर कटोरीला पुढं जास्त असं टोक येतं पुढं, त्यासाठी 1.25 इंचाचा घेतलेला आहे मी. आता योगपट्टी आपल्याला 3.25 इंचाची घ्यायची. 3.25 इंचाची योगपट्टी पुढच्या साईडून घेतलेली. ज्या साईडला आपला पुढचा गळा येतो त्या साईडला 3.25 इंच घेतलेली.
आणि फिटिंगच्या इथं 2.5 इंच घ्यायचे. अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची. आणि कटोरीला हा 1.5 इंच आणि हा 2.5 इंचावर आपण कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे. गोल असा आकार येईल असा. योगपट्टी आपली आहे तिथपर्यंत शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला दिसत नसेल, मी थोडं डार्क केले. हे आपलं माप झालेलं आहे. 30 साईजचा ब्लाऊज आहे. त्याच्यावर लिहून ठेवायचं, तुमच्यामध्ये लक्षात येईल 30 साईज. म्हणजे दुसऱ्या कुठल्याही मापाला आपण 30 साईजचा मापाचा ब्लाऊज आला तर हे माप आपल्याला लक्षात येईल, त्यासाठी लिहून घ्यायचं. दोन्ही साईडला मी लिहून घेतलेले. हे आपलं परफेक्ट माप झालेलं आहे. आता आपण पिसावरती कटिंग करू. उंची मी 1 इंच वाढवून घेतलेले, 12.5ची 13.5 इंच उंची घेतलेली. 13.5 इंच घेतलेला बॅक साईडून. शोल्डर 5 इंचाचा, हाफ शोल्डर 3 इंचाचा घेतलेला आहे. मुंडा 5.5 इंच. मागचा गळा आपण अंदाज पंची घेतलाय, ब्लाऊजचा मोजला नाही मी, तर गळा नंतर कटिंग करणार आहे. तोपर्यंत आपण घेतलाय 9.5 वरती. छाती आपली 7.5 इंच आहे. दीड इंच पुढे वाढवून घ्यायचे. एक इंच आतमध्ये राऊंड शेपसाठी दोन्ही साईडला सेमच घ्यायचे. काही कटिंग करून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची. तर 1 इंच खाली गॅप सोडून मी कटोरी ठेवणार आहे.
या साईडून 1 इंच वाढवायचं आहे. 1 इंच बरोबर कपडा आहे इथं. 1 इंच वाढवलेला इथून 1 इंच. निम्मा सेंटर मी घेतलेला आहे काढून. वरती गळ्याकडे अर्धा इंच घ्यायचे आपल्याला. गोल रांगडे घ्यायचे. आता कटोरी आपली झालेली आहे. कटोरी कटिंग करून घेऊया. तुम्ही डोळे झाकून जरी ब्लाऊज शिवलात ना अशा मापाचा तर ब्लाऊज व्यवस्थितच बसणार आहे. आणि साईड पार्ट आपण हाय असा टाकून करून घ्यायचे. हो बघितलं किती दाखवते किती घातले लाकूड आहे आतमध्ये. हा कोण माणूस नाही तर हाय म्हणजे आता त्याला आधी सांगायला पाहिजे. मला वाटतं मैदान आहे अडचणीला कशाला बघितलं त्याकडे अजून पुढे दुसरं आहे का पाहिजे. बाही मोजून घ्यायची. शोल्डर पासून बाही 5 इंचाची बाही. अर्धा इंच वाढवून टाकणार आहे. 5.5 इंचाची बाही घ्यायची. बरोबर मधल्या सेंटरवर मार्किंग करायचे. जशी आहे तशी आपण घ्यायची बाही. Thank you.